गुड मॉर्निंग मुलांनो, शुभ सकाळ. अर्थशास्त्र इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार, मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया हे प्रकरण अभ्यासत आहोत. आणि यामधील आज उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे भारतीय रिझर्व्ह बँक RBI. चला तर आपण भारतातील नाणे बाजाराची संरचना अभ्यासत आहोत. यामध्ये आपण संघटित क्षेत्र अभ्यासत आहोत आणि त्यातील आपला हा पहिला घटक भारतीय रिझर्व्ह बँक आज अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण वित्तीय बाजारपेठेचा अर्थ अभ्यासलेला आहे आणि भारतातील नाणे बाजाराचा अभ्यास केलेला आहे. चला भारतातील रिझर्व्ह बँक अर्थ, व्याख्या आणि कार्य पाहूया आपण. 1. संघटित क्षेत्र. भारतातील संघटित क्षेत्रात भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँक, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था, भारतीय सवलत व वित्तीय गृह या संस्थांचा समावेश होतो. त्यांचे कार्य भारतातील सर्व आर्थिक क्षेत्रात चालते. भारतातील संघटित क्षेत्रातील रचनेबाबत आपण चर्चा करूया. तर संघटित क्षेत्रातील या बाबींचा आपण स्वतंत्रपणे अभ्यास करणार आहोत. भारतीय रिझर्व्ह बँक. भारतीय रिझर्व्ह बँक RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे, म्हणजे सेंट्रल बँक, म्हणजे शिखर बँक. हिल्टन यंग आयोगाच्या शिफारसीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केली गेली. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार बँकेच्या मूलभूत कार्याला वैधानिक आधाराची तरतूद आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी खाजगी भागधारक बँक म्हणून झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी झाले. हा नाणे बाजारातील एक महत्त्वाचा घटक आहे. भारताची रिझर्व्ह बँक ही मध्यवर्ती बँक आहे, म्हणजे सेंट्रल बँक, आणि हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार त्याची स्थापना केली गेलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार बँकेच्या मूलभूत कार्याला वैधानिक म्हणजे कायद्याचा आधार आहे. रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935ला झाली, पण ती खाजगी बँक होती तेव्हा, आणि मग सरकारी मालकीची बँक झालेली आहे, म्हणजे राष्ट्रीयकरण झालेलं आहे 1 जानेवारी 1949. आणि नाणे बाजारातील एक महत्त्वाचा घटक ही रिझर्व्ह बँक आहे. आता मध्यवर्ती बँकेच्या काही व्याख्या अभ्यासूया आपण. व्याख्या पाठ कराव्या लागतील. डॉक्टर M.H. डिकॉक हे काय म्हणतात पाहूया. मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील शिखर संस्था आहे. दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक W.A. शॉ. अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय. दोन्ही व्याख्या महत्त्वाच्या आहे. डिकॉक यांची व्याख्या सोप्या आहेत पाठ करायला. मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा म्हणजे पैसा, आणि बँकिंग संरचना म्हणजे स्ट्रक्चर मधली शिखर संस्था आहे, कळस आहे अगदी वरती, आणि मग या बँकेच्या अधिपत्याखाली इतर बँका कामं करतात, अशा अर्थाने शिखर संस्था. W. शॉच्या मते अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर जो व्यापारी बँकांच्या द्वारे पैसा निर्माण होतो त्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय. अशा दोन्ही व्याख्या सोप्या आहेत पाठ करायच्या. संकल्पना स्पष्ट करायला 2 गुणांच्यासाठी. आता आपण पाहूया भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य कोणकोणती आहेत. 1. चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक. 2. सरकारची बँक. 3. बँकांची बँक. 4. परकीय चलनसाठ्याचा सांभाळ करणे. 5. पतपैशाचे नियंत्रण. 6. आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्धीस देणे. 7. विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य. आणि 8. इतर कार्य. या 8 कार्यांचा आपण सविस्तर अभ्यास करूया. नंबर 1. चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक.
रिझर्व्ह बँकेकडे 1 रुपया व नाणी सोडून सर्व रुपयांच्या नोटा निर्माण करता येतात. 1957च्या किमान राखीव प्रणालीनुसार रिझर्व्ह बँकेला किमान 200 कोटी रुपये ठेव ठेवावी लागते. यापैकी 115 कोटी सोन्याच्या स्वरूपात आणि 85 कोटी परकीय चलनाच्या स्वरूपात ठेवले जातात. पहा, रिझर्व्ह बँक म्हणजे चलन निर्मितीचा एकाधिकार किंवा मक्तेदारी असणारी ही बँक आहे. म्हणजे चलनी नोटा किंवा कागदी चलन छापण्याची एक हाती सत्ता या बँकेकडे आहे. आणि रिझर्व्ह बँकेकडे 1 रुपया आणि नाणी सोडून इतर सर्व नोटा छापण्याचा अधिकार आहे. 1 रुपयाच्या नोटा आणि नाणी मात्र भारत सरकारच्या केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून निर्माण केले जातात. हे लक्षात ठेवा. रिझर्व्ह बँक फक्त बाकीचं चलन निर्माण करू शकते. 1 रुपया आणि नाणी सरकार निर्माण करते. चलन छापण्यापूर्वी 1957च्या किमान राखीव प्रणालीनुसार म्हणजे किमान निधी राखीव ठेवावा लागतो, नंतर चलन छापता येतं. रिझर्व्ह बँकेला किमान राखीव निधी 200 कोटी रुपये ठेवावे लागतात. पण हे 200 कोटी रुपयांच्यापैकी 115 कोटी सोन्याच्या स्वरूपात आणि बाकी 85 कोटी परकीय चलनाच्या स्वरूपात ठेवले जातात. पहा, या चलनी नोटा एकसारख्या छापल्या जातात, त्यामुळे लोकांना खूप चलन ओळखणं सोयीचं जातं. चलनाला प्रतिष्ठा निर्माण झालेली आहे आणि चलनावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकारसुद्धा मग या मध्यवर्ती बँकेला मिळतो. किंमत स्थैर्य निर्माण करता येतं. चलन निर्मिती कमी किंवा जास्त करणं हा निर्णय घेणं रिझर्व्ह बँकेला सहज सोपं होतं. अशा प्रकारे चलनी नोटांची निर्मिती करणारी ही बँक आहे. चलन निर्मिती दुसऱ्या कोणत्याही बँका करू शकत नाहीत. दुसरं कार्य आहे सरकारची बँक. रिझर्व्ह बँक सरकारची बँक, सरकारची सल्लागार आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करते. पहा, जसं आपण एखादा व्यक्ती व्यापारी बँकेमध्ये जाऊन कर्ज घेऊ शकतो, त्याप्रमाणे किंवा व्यक्तीचे आणि व्यापारी बँकेचे बँक आणि ग्राहक म्हणून जसे संबंध असतात, तशा प्रकारचे संबंध सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे असतात. सरकार रिझर्व्ह बँकेची ग्राहक असते, म्हणून रिझर्व्ह बँक सरकारची बँक आहे. म्हणजे सरकारचा निधी किंवा पैसा स्वतःजवळ सांभाळून ठेवते. पण ह्या पैसा सांभाळला म्हणून त्यावर व्याज वगैरे काही नसतं. सरकारच्या वतीने सर्व प्रकारचं कर्जाचे व्यवहार करणं, येणी गोळा करणं, देणी देणं हे कामं करते. सरकारी रोख्यांवरील व्याज, सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवानिवृत्ती, नंतर वेतन द्यावं लागतं ते, अशा रकमांच्या बाबत सगळ्या प्रकारचं काम रिझर्व्ह बँक करते. आणि चलनी नोटा आणि नाणी सरकारला पुरवते. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात चलन हस्तांतरित करण्याचं कामसुद्धा करते. त्याचप्रमाणे परकीय कर्जाची परतफेड करणं, सरकारी बिलाचा पुनर्वटाव करणं, कर्ज उपलब्ध करून देणं, गरजेनुसार दीर्घ मुदतीची कर्जही मिळवून देण्याचं काम मध्यवर्ती बँक करते. नंतर सरकारची सल्लागार आहे. शासनाचा सल्लागार म्हणून एक खूप महत्त्वाची भूमिका असते मध्यवर्ती बँकेची. चलनाबाबतचं धोरण, चलनविषयक धोरण, व्यापारी धोरण, आर्थिक नियोजन, अर्थसंकल्पाच्या बाबत धोरण, तुटीचा वित्त पुरवठा, चलनाचे अवमूल्य धोरण, अशा वेगवेगळ्या बाबींवर सरकारला सल्ला देते. अर्थसंकल्प कसा तयार करायचा, साधनसामग्रीची गतिशीलता, भाववाढ नियंत्रित करण्याचे उपाय, आर्थिक नियोजनाशी वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले सरकारला देत असते. नंतर सरकारचा प्रतिनिधी. मध्यवर्ती बँक कर्जरोख्यांची विक्री करून कर्जाची व्यवस्था करते. तसेच शासनाच्या वतीने बाहेरील कर्जाबाबत वाटाघाटी करते. जनतेकडून घ्यायच्या नवीन कर्जाच्या बाबत सुद्धा मदत करते. कर्जाची परतफेड करणं, कर्जाचे सगळ्या प्रकारचे व्यवहार सरकारची बँक म्हणून मध्यवर्ती बँक करते. तसंच जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्याकडून कर्ज देणं घेणं किंवा तिथे प्रतिनिधित्व करण्याचं काम करते.
अशा प्रकारे सरकारची बँक, सरकारची सल्लागार आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून मध्यवर्ती बँक काम करते. ही केंद्र व राज्य सरकारच्या व्यवसायाचे व्यवहार करते. केंद्र आणि राज्य सरकारच्या सगळ्या व्यवसायांचा व्यवहार ती पाहते, पैसे स्वीकारते आणि सरकारच्या वतीने देणी देते. तसेच सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन देखील करते. कर्जाचं व्यवस्थापन सुद्धा बँकेला करावं लागतं. ही सरकारला अनेक आर्थिक विषयांवर सल्ला देते, वेगवेगळ्या विषयांवर सल्ला देते. आपण आत्ताच उल्लेख केला त्याचा. पुढचं कार्य आहे बँकांची बँक, म्हणजे शिखर बँक आहे म्हणून बँकांची बँक. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांवर वैधानिक नियंत्रण ठेवते. वैधानिक म्हणजे कायदेशीर नियंत्रण ठेवते. सर्व अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँकेकडे त्यांच्या मागणी व मुदत ठेवीनुसार किमान रोख निधी राखीव ठेवणे अनिवार्य असते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना त्यांच्या योग्य हुंड्या वटवून देऊन आर्थिक सहाय्य करते. तसेच मंजुरी दिलेल्या तारणाच्या बदल्यात बँकांना कर्ज उपलब्ध करून देते. बँकांची बँक किंवा अंतिम ऋणदाता म्हणून कार्य करताना रिझर्व्ह बँक व्यापारी बँकर कायदेशीर म्हणजे वैधानिक कायद्याने हक्क आहे. त्यानंतर मागणी आणि मुदत ठेवींवर किमान रोख राखीव निधी अनिवार्य आहे ठेवणं. प्रत्येक बँकाने रिझर्व्ह बँकेमध्ये त्यांच्या मागणी आणि मुदत ठेवीच्या रकमेनुसार किमान काहीतरी रक्कम मध्यवर्ती बँकेत ठेवणे आवश्यक असते. जसं एखाद्या व्यक्तीने आपल्या बँकेमध्ये किमान रक्कम ठेवावी लागते तेव्हा त्याचं खातं चालू राहतं, त्याप्रमाणे व्यापारी बँकेला सुद्धा रिझर्व्ह बँकेमध्ये आपलं कामकाज चालू ठेवण्यासाठी, खातं चालू ठेवण्यासाठी अनिवार्य अशी मिनिमम रक्कम ठेवावी लागते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना त्यांच्या हुंड्या वटवून आर्थिक सहाय्य करते. जेव्हा गरज असेल अडचणीच्या काळामध्ये व्यापारी बँकांच्या हुंड्या वटवायच्या आणि त्यांना मदत करायची. तसेच तारणाच्या बदल्यात बँकांना कर्जसुद्धा उपलब्ध करून दिलं जातं. खरं तर कायद्याने असं बंधनकारक आहे की किमान राखीव निधी ठेवायचा रिझर्व्ह बँकेकडे. त्याचा फायदा खूप होतो मग व्यापारी बँकांना. अडचणीच्या वेळी ते वापर करता येतो, कर्ज घेता येतं आणि अंतिम आधार, पतनिर्मितीचा आधार म्हणून व्यापारी बँकांच्याकडे जर पैसा नसेल तर रिझर्व्ह बँकेकडून मिळू शकतो. तसंच मध्यवर्ती बँक जी आहे ती व्यापारी बँकांना गरजेनुसार सल्लासुद्धा देऊ शकते अडचणीच्या काळामध्ये. अंतिम आधार म्हणून व्यापारी बँका मध्यवर्ती बँकेकडे पाहू शकतात. पुढचं कार्य आपण पाहूया. क्रमांक 4, परकीय चलनसाठ्याचा सांभाळ करणे. रिझर्व्ह बँक देशाच्या परकीय चलनसाठ्याचे संरक्षक म्हणून काम करते. म्हणजे दुसऱ्या देशातील वेगवेगळ्या प्रकारचा पैसा असतो. उदाहरणार्थ अमेरिकेचा डॉलर्स, युरो, जपानी येन, ब्रिटिश पाऊंड हे सगळे पैसे सांभाळण्याचं काम रिझर्व्ह बँक करते. त्यास रुपयाचे अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे, म्हणजे 1 रुपया तर किती डॉलर तर 1 रुपया हे जे प्रमाण आहे विनिमयाचं दर, असं प्रत्येक देशाच्या चलनामध्ये ते दर कायम ठेवण्याचा प्रयत्न करणं, स्थिरता निश्चित करणं आवश्यक आहे. ते काम रिझर्व्ह बँक करते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांच्या चलनांची खरेदी व विक्री करण्याचे कार्य रिझर्व्ह बँक करते. आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक बँक असेल किंवा नाणेनिधी असेल, इथे प्रतिनिधित्व म्हणून काम करताना चलनाची खरेदी व विक्री करण्याचं कामसुद्धा ही करते. पुढचं कार्य आपण पाहूया. क्रमांक 5, पतपैशाचे नियंत्रण. देशातील सर्वोच्च बँक म्हणून रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या पतपुरवठ्याच्या आकारमानावर व वापरावर नियंत्रण ठेवते. संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करून पतनियंत्रण केले जाते. संख्यात्मक पतनियंत्रणामध्ये बँक दर, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार आणि रोकड निधीचे बदलते गुणोत्तर, जसे रोकड निधीचे गुणोत्तरला CRR असं म्हणतात, आणि सांविधानिक रोखतेचे गुणोत्तर SLR इत्यादी साधनांचा समावेश होतो. तर गुणात्मक पतनियंत्रणामध्ये कर्ज व तारण यामधील गाळ्याचे नियमन,
कर्जाचे नियंत्रित वाटप, नैतिक मनधरणी इत्यादी साधनांचा समावेश होतो. हा देशातील सर्वोच्च बँक म्हणून व्यापारी बँकांच्या पतपुरवठ्यावर, जो पतपैसा व्यापारी बँका निर्माण करत असतात त्याच्या आकारमानावर व वापरावर नियंत्रण ठेवते. म्हणजे सर्व बँकांच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवते. जसं चालक आपल्या कौशल्याने वाहन चालवायचं कसं योग्य पद्धतीने ते वाहन हाताळणं, चालवणं, ब्रेक्स लावणं किंवा स्पीड वाढवणं, ते काम जसं वाहन चालक करतो तसंही रिझर्व्ह बँक काम करते. व्यापारी बँकांवर अंकुश ठेवून गरजेप्रमाणे संख्यात्मक आणि गुणात्मक पतनियंत्रण करते. म्हणजे जेव्हा अर्थव्यवस्थेत पैसा जास्त झालेला असेल तो कमी कसा करायचा, किंवा अर्थव्यवस्थेत पैसा कमी झालेला आहे, चलन कमी झालेलं आहे, मग ते वाढवायचं कसं, हे कासरे बैलगाडीला असणारे हे नियंत्रित करण्याचे लगाम त्याची 2 साधनं आहेत. त्याला म्हणायचं एक संख्यात्मक पतनियंत्रण आणि दुसरं आहे गुणात्मक पतनियंत्रण. संख्यात्मक पतनियंत्रणामध्ये बँक दर, खुल्या बाजारात रोखे व्यवहार आणि रोकड निधीचे बदलते गुणोत्तर हे उपाय केले जातात. यामध्ये आता एक नवीन नाव आहे रोकड निधीचे गुणोत्तर. त्याला CRR असं म्हणतात. म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो. याचा अर्थ समजावून घेऊ आपण. सर्व देशांमध्ये प्रत्येक व्यापारी बँकेला कायद्यानुसार मध्यवर्ती बँकेकडे काही प्रमाणात रोख राखीव निधी ठेवणं आवश्यक असतं. त्याला म्हणायचंय रोख राखीव निधीचे प्रमाण CRR. आणि सांविधानिक रोखतेचे गुणोत्तर SLR म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. म्हणजे काय, रोख राखीव निधीच्या म्हणजे CRRच्या गुणोत्तराव्यतिरिक्त व्यापारी बँकांना भारताच्या रिझर्व्ह बँकेकडे त्यांच्याकडे गोळा झालेल्या मागणी ठेवी आणि मुदतबंद ठेवीच्या काही टक्के रक्कम, साधारणपणे 25% असते, रोख व द्रव्य मालमत्तेच्या रूपात, उदाहरणार्थ रक्कम, सोनं वगैरे मान्यताप्राप्त रोख्यांचं स्वरूपात ठेवावी लागते. याला सांविधानिक रोखता गुणोत्तर किंवा SLR असं म्हणतात. यानंतर गुणात्मक पतनियंत्रण करते. त्यामध्ये अनेक उपाय आहेत. कर्ज आणि तारण यामधील गाळ्याचं नियमन, कर्जाचे नियंत्रित वाटप, नैतिक मनधरणी अशा साधनांचा समावेश होतो. हे झालं 5वं कार्य. 6वं कार्य आपण पाहूया. आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्ध करणे. रिझर्व्ह बँक बँकिंग आणि अर्थव्यवस्थेच्या इतर वित्तीय क्षेत्रांच्या संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून ती प्रसिद्ध करते. म्हणजे देशातील वेगवेगळ्या प्रकारची अर्थव्यवस्थेच्या संदर्भातली शेती, उद्योग, व्यापार, आयात निर्यात, बँका, नाणे बाजार, भांडवल बाजारातील बदल, किंमत विषयक बदल इत्यादी क्षेत्रातली माहिती गोळा करायची आणि ती प्रसिद्ध करायची. ज्यांना गरज असेल त्या माहितीचा उपयोग होतो. आकडेवारी गोळा करणे आणि प्रसिद्ध करणे अतिशय महत्त्वाचं काम. 7वा मुद्दा आहे कार्य, विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य. रिझर्व्ह बँक निमशहरी आणि ग्रामीण भागात बँकिंग सेवा वाढवणे, बँकेच्या सेवा वाढवण्याचं काम करते. ठेवीदारांना संरक्षण देणे, कृषी पतपुरवठा आणि औद्योगिक पतपुरवठा यांच्यासाठी काही विकासात्मक कामं करते. म्हणजे शेतीच्या विकासासाठी, उद्योगाच्या विकासासाठी कार्य करते. लोकांच्यामध्ये बँकेचा व्यवहार कसा वाढेल, सवयी कशा वाढतील याचा प्रयत्न करते आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देते. ग्रामीण भागात किंवा निमशहरी भागात बँकिंगचे काम वाढवा, लोकांना प्रोत्साहन द्या बचत करण्यामध्ये. अशा प्रकारे देशामध्ये किंमत स्थैर्य ठेवणं, विविध क्षेत्रांची पाहणी करून संशोधन हाती घेणं, आकडेवारी गोळा करणं, वेगवेगळ्या संस्था स्थापन करणं. आता भारताच्या रिझर्व्ह बँकेने नाबार्ड, IDBI, नंतर NHB, DICGC अशा प्रकारच्या बँकासुद्धा किंवा वित्तीय संस्था स्थापन केलेल्या आहेत. त्यांचं काम आहे विकासाभिमुख किंवा प्रोत्साहनात्मक कार्य करणं. आणि शेवटचं कार्य आहे इतर कार्य. इतर कार्यामध्ये
रिझर्व्ह बँक आपल्या सदस्य बँकांच्या खात्यामधील आपापसातील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी निरसन केंद्र म्हणून काम करते. इथे नवीन शब्द आलेला आहे, एक निरसन केंद्र. त्याला क्लिअरन्स हाऊस म्हणायचं. उदाहरणार्थ रिझर्व्ह बँकेमध्ये सर्व व्यापारी बँकांची खाती असतात. मग दोन बँकांच्यामध्ये जो पैशाचा व्यवहार झालेला आहे किंवा पैसे देण्याघेण्याचा आहे, कर्ज देण्याघेण्याचा आहे, तो प्रत्यक्ष स्वतः न मिटवता व्यापारी बँकेत जाऊन तिथल्या एकमेकांच्या खात्यावर वजावट केली जाते किंवा क्लिअरन्स केलं जातं. त्याला म्हणायचं निरसन केंद्र. नंतर व्यापारी बँकांचा अंतिम ऋणदाता म्हणून आर्थिक संकटात असलेल्या बँकांना आर्थिक सहाय्य पुरवते. ज्या व्यापारी बँका अडचणीत आहेत, दिवाळखोरीला आलेल्या आहेत, कर्जाची वसुली झालेली नाही आहे आणि खूप अडचणी आलेल्या आहेत, लोकांना कर्ज वाटप देता येत नाही, पैसे परत देता येत नाहीत, अशा वेळेला व्यापारी बँकांचा अंतिम ऋणदाता म्हणजे अंतिम कर्जदाता म्हणून आर्थिक सहाय्य पुरवते. अशा प्रकारे आपण रिझर्व्ह बँकेची 8 कार्य आणि व्याख्याही अभ्यासलेली आहे. दीर्घोत्तरी प्रश्न म्हणून याची तयारी करा. आता पहा, पुस्तकात तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे, शोधा पाहू म्हणून. खालील देशांच्या मध्यवर्ती बँकांची नावे सांगा. आपल्या देशाची जशी RBI आहे तसं खाली राज्य दिली आहेत. संयुक्त राज्य म्हणजे अमेरिका, कॅनडा, रशिया, जर्मनी, चीन, युनायटेड किंगडम, स्वीडन, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया या बँकांची नावं काय आहेत ते आपण पाहूया. द फेडरल रिझर्व्ह सिस्टीम म्हणजे USAची बँक, बँक ऑफ कॅनडा, कॅनडाची बँक, सेंट्रल बँक ऑफ द रशियन फेडरेशन, रशियाची बँक, डुचेस बँक जर्मनीची बँक आहे, पीपल्स बँक ऑफ चायना, चीनची बँक, बँक ऑफ इंग्लंड, युनायटेड किंगडमची बँक, नंतर सेव्हरेज रिस्क बँक, स्वीडनची बँक, बँक दे फ्रान्सची बँक, बँक ऑफ जपान, जपानची बँक, रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाची बँक. हे तुमचं जनरल नॉलेज आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे मी नवनवीन व्हिडिओ पोस्ट केले की नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच या व्हिडिओच्या लिंक कला शाखा आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी तुमचे असतील त्यांना तुम्ही पाठवू शकता. तसेच तुम्हाला येणाऱ्या अडीअडचणी कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही लिहिल्या तर त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. अभ्यासासाठी शुभेच्छा.